जून पर्यंत मागण्या मान्य होतील या नाण्याची एक बाजू आहे. नाण्याची दुसरी बाजू आहे की तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन जात. त्यामुळे सरकारच्या या हेतूविषयी नक्कीच एक मनात शंका आहे की प्रत्येक वेळी त्याचे निष्कर्ष काढले जातील. गरीब श्रीमंत, श्रीमंत शेतकरी हे कोण, याच्यामधला जो एक पुन्हा अभ्यास करण्यासाठी हा वेळ काढण्याची तर ही गोष्ट नसावी अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना सरसकट ही मदत करण्यात यावी. बळीराजा खरोखर संकटात आहे आणि त्यामुळे सरकारनं ही इच्छाशक्ती दाखवली पाहिजे ही सर्वसामान्य शेतकऱ्याची भावना आहे. अजूनही पाऊस पडतो, अनेकांना याचा सामना करावा लागतोय. काय मग तुम्ही कालच तुम्ही अकोला जिल्ह्यातले जर काही पीक विम्याच्या संदर्भातली ज्या प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे जे होर्डिंग्स लागतात किंवा त्याची जी जाहिरात केली जाते ती आपण एकीकडे बघतो आणि दुसरीकडे अकोला जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांचे जेव्हा पीक विम्याची जो त्यांना मोबदला मिळाला तो जर बघितला तर ₹1, ₹3.25 आणि ₹5 अशी जर शेतकऱ्याची थट्टा होत असेल तर केंद्र सरकारनं सुद्धा आणि राज्य सरकारनं सुद्धा याची नैतिक जबाबदारी ही स्वीकारली पाहिजे. शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे.